आज माझी लव्ह स्टोरीची मला युट्यूब वरती व्हिडिओ टाकायचे आहे ना, तर युट्यूबच तुम्हाला शिकवेल की कसं करायचं आहे. तर मग थोडंसं घाबरल्यासारखं होतं, कारण की मला ना केलं, पण एक असतो ना किडा तो काही मला शांत बसू देत नव्हता. तर मग स्वामी सेवा आणि मी व्हिडिओ स्वामी सेवा आणि मी तुम्ही टाईप करा, पहा स्वामी. हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सर्व? नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आलेलं हे नवीन वर्ष तुम्हाला एकदम आनंदाचं, भरभराटीचं आणि एकदम मजेत असं जावं. गेल्या त्या जुन्या आठवणी तर ते विसरून जा आणि नवीन वर्षाची आनंदाने सुरुवात करा. तर चला म्हटलं आज एक छानसा व्हिडिओ बनवूया. रोजचं तर ब्लॉग आहेच, तर आज थोडंसं चेंज काहीतरी. सगळीकडे ट्रेंड चालू आहे, कोणी लव्ह स्टोरी, जास्तीत जास्त लव्ह स्टोरी सगळे शेअर करत आहेत. तर आपण थोडंसं वेगळं काहीतरी करूया, कॉमन नको. तर मी माझी युट्यूब जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ज्या चुका मी केलेल्या आहेत युट्यूब जर्नीमध्ये, त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे. तर चला आपण सुरू करूया. तर माझं नाव आहे अश्विनी कृष्णाजी पवार. तर आम्ही पहिले ना कोपरगावला राहायचो. कोपरगाव आता पहिले अहमदनगर होतं, आताच अहिल्यानगर. कोपरगाव शिर्डीजवळ आहे. तर ह्यांच्या ड्युटी असल्यामुळे आम्ही तिथे राहायचो. तर यशचा जन्म झाला 11 सप्टेंबर 2021 मध्ये. आणि माझा जो माझा पहिला चॅनल आहे स्वामी सेवा आणि मी, त्याचा बर्थ आहे, म्हणजे तो मी सुरू केला 28 डिसेंबर 2022 मध्ये. म्हणजे जेमतेम यश एक वर्ष 2 महिन्याचा, म्हणजे 13-14 महिन्याचा होता. तर 13-14 महिन्याचा होता तेव्हापासून मी युट्यूब वरती काम करत आहे आणि छान इन्कम पण घेत आहे. माझं छानपैकी चॅनल पण ग्रो झालेला. त्याच्या पहिले मी एक चॅनल सुरू केलेला, मैथिली टॅलेंट म्हणून. अजूनही तो आहे युट्यूब वरती, मी डिलीट केलेला नाहीये. म्हणजे 28 डिसेंबरच्या पहिले मी युट्यूब चालू केलेलं. म्हणजे कसं ना, एवढं एज्युकेशन आहे, घरात बसून काय करायचं, एकटाच नवरा कमवत आहे म्हणजे मिस्टर. तर मग त्यांनाही थोडीशी हातभार आपण लावावी. घरच्या ज्या आहेत गोष्टी, ज्या अडचणी आहेत, त्यांना थोडीशी आपली मदत होईल, आपली स्वतःची इन्कम व्हावी, आपण थोडंसं काही 4 पैसे कमवावे, एक असतं ना डोक्यात. तर त्यासाठी म्हणून मग मी सारखं काही ना काही सुरू राहायचं. ह्यांना म्हटलं का आपण असं करू तसं करू, तर हे काही नाही म्हणायचे, आहे ना ह्यात आपण आनंदी राहू म्हणायचं. जास्त ही दगदग करून किंवा मरमर करून काही अर्थ नाही. मुलं आहेत तर ही पण तुझी मोठी जबाबदारी आहे, ती तू छान पार पाडत आहेस, असं ते मला सारखं म्हणत असतात. तर मग मी पहिले चॅनल केलं मैथिली टॅलेंट म्हणून. तर त्यावरती ना मी व्हिडिओ टाकायचे, म्हणजे कसं मैथिलीचे मी व्हिडिओ टाकायचे लहान मुलांशी रिलेटेड. पण काही व्हिडिओ टाकले इतकं म्हणजे असं टेन्शन व्हायचं ना, की 1 वर्षामध्ये होईल का, वॉच टाइम कम्प्लीट होईल का, किंवा सबस्क्रायबर्स होतील का तेवढे, असं खूप टेन्शन यायचं की होईल का. पण मग कसं ना, म्हणजे एक राहतं ना, नवीन असं आपल्याकडून चुका होत जातात आणि आपल्याला माहिती नसतं. आता खूप निघाले, समजा हे युट्यूबचे कोर्सेस वगैरे निघाले किंवा बरीच माहिती झालेली, पण मला तर माहिती नव्हतं, आता माहिती झाले म्हणून असं वाटतं. मग मी व्हिडिओ बनवायचे आणि सगळ्यांना, म्हणजे जे फॅमिलीमध्ये आहेत, जे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत, त्यांना म्हणायचे की माझं चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा, असं करा, लाईक करा. पण कोणीही पाहत नाही. सगळ्यांना असं वाटतं की अरे आपण लाईक केलं, सबस्क्राईब केलं की हिला पैसे भेटणार, आपल्याला काय भेटणार, अशी सगळ्यांची मानसिकता राहते. म्हणजे थोडक्यात कसं ना, खेकड्याची गती राहते. कोणी पुढे जात असेल तर त्याला प्रोत्साहन कोणीच देत नाही, मोटिवेट कोणीच करत नाही. तर सबस्क्राईब आम्ही केलेलं भरपूर. लिटरली एकदा तर असं झालेलं, आम्ही प्रवास करत होतो, गावाकडे जात असताना तिथे इतका डब्बा असा, तो ट्रेनचा डब्बा होता, तो इतका असा गच्च भरलेला होता की खूपच. तर त्यात काही मुलं ना असे दुसऱ्या स्टेटचे होते, तर त्यातूनही एक मुलगा होता, तो युट्यूबर होता. तर तो म्हणजे त्यांचं ग्रुप कम्युनिकेशन चालू होतं की असं आहे तसं आहे. तर आम्ही ना, म्हणजे ह्यांनी त्यांच्याकडून सगळ्यांचे मोबाईल घेतले आणि त्यांनी सबस्क्राईब केलेलं त्यांच्या ह्याच्यावरती, मोबाईलवरती. म्हणजे कसं ना, एक टार्गेट असतं ना की तो कसाही आपल्याला पूर्ण करायचा असतो. मग तो चांगल्या म्हणा, वाईट म्हणा, कोणत्याही पद्धतीने आपण ते पूर्ण करत असतो. तर मग असेही प्रयत्न केलेले, बरेच काही हे केलेले. नंतर स्टेटसला ठेवणं, हे करणं ते करणं, पण कोणीही सबस्क्राईब करत नाही. उलट जो आपला युट्यूबचा रीच असतो ना, तो डाऊन होतो. तर जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगेल की युट्यूबवरती लिंक शेअर करणं किंवा पर्सनली कोणाला लिंक शेअर करणं
किंवा जबरदस्ती कोणालाही चिटकवणं ते तुम्ही अजिबात करू नका. त्यांनी काहीही होत नाही, फक्त तो एक आकडा दिसतो. पण आपला जो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जे जेन्युइन आपल्याला सबस्क्रायबर्स पाहिजे असतात ना, तर तेच हवे असतात. तर कोणालाही असं तुम्ही जबरदस्ती सबस्क्राईब करून घेऊ नका. जे जेन्युइन आहेत आपले सबस्क्रायबर्स ते बरोबर आपल्याशी अटॅच होत असतात. आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. आपण जर पेशन्स ठेवून, सातत्य ठेवून जर आपण करत राहिलो ना, तर नक्कीच आपला चॅनल ग्रो होत असतो. तर गोष्ट अशी झाली, मैथिली टॅलेंट वरती मी बरेच व्हिडिओ टाकलेले. तर म्हणजे कसं ना, ती स्कूलमधून आली का तर ती म्हणायची, मा आज आपण, मा म्हणजे ती मला आई नाही म्हणत, मा म्हणते, मा किंवा मैया, ती मा म्हणते आणि यश मला मैया म्हणतो. तर मा आपण आज ह्याचा व्हिडिओ बनवू, आपण आज त्याचा व्हिडिओ बनवू. म्हणजे स्टडीशीच रिलेटेड असायचं, पण ती एक स्टेप अशी पुढे गेलेली असायची, एक स्टेज. तर मग मी एक म्हणजे बरेच दिवस होता तो चॅनल. आणि मग मी नंतर असं नोटीस केलं की अरे हिचा अभ्यासापासून माइंड डायव्हर्ट होत आहे आणि ह्याच्यापेक्षा अभ्यास महत्वाचा आहे तिला म्हणून. तर मग तिला म्हणजे मी काय केलं ना, तो चॅनल बंद केला. बरेच व्हिडिओ टाकले, हे एवढे सगळे कुटाने करून सबस्क्रायबर 538 काहीतरी समथिंग सबस्क्रायबर्स आहेत. बरेच व्हिडिओ पण टाकले, जेणे की त्यावेळेस माझं बाळ खूप छोटं होतं, म्हणजे एक वर्षभराचंच असेल. आणि वर्षभराचंही नव्हतं, म्हणजे दुसरा चॅनल काढला तेव्हा तो वर्षभराचं होतं, पहिलं तर खूप छोटा होता. सगळं घरचं करून, म्हणजे कसं ना, मी जास्त दिवस काही डिलिव्हरीसाठी आईकडे थांबलेली नाही आणि कोणीच माझ्यासोबत आलेलं नव्हतं. तर मग घरचं सगळं करून, काम वगैरे सगळं आवरून, कारण की आम्ही जिथे राहत होतो तिथे कामवाली पण भेटत नव्हती. तर मग सगळं घरचं करायचं, मैथिलीला शाळेत पाठवायचं, ह्यांना ड्युटीला पाठवून द्यायचं, बाळाचं सगळं करायचं, जो की बाळ 1 वर्षाचं पण नाहीये, त्याची मालिश, आंघोळ, गुट्टी वगैरे सगळं 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 एकटीने करायचं. आणि त्यातूनही मला कसं एकदम असं प्रॉपर लागतं. तर ते सगळं प्रॉपर करून मी व्हिडिओ म्हणजे बनवणं, एडिट करणं, जे की काहीच माहिती नव्हतं. आता जे हे आहे टाइम मास्टर म्हणा, VN ॲप म्हणा, युकट म्हणा, देन इमेज सर्च, पिक्सल लॅब, हे माहित नव्हतं, सगळं नवीन होतं मला. तर मग मी सगळं हळूहळू शिकत गेले. शिकायला आणि कृतीत करायला बराच वेळ लागतो, पण हार मानली नाही. चला म्हटलं करत राहू काही ना काहीतरी. ते माझी आई नेहमी म्हणायची की बाई तू करत राहा, एक दिवस तुला नक्कीच त्याचं फळ काही ना काहीतरी भेटेल म्हणून. आणि म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तसं थोडं थोडं नॉलेज मी घेत गेले. नवीन युट्यूब जेव्हा मला चालू करायचं होतं ना, तेव्हा मी ह्यांच्या मागे खूप मागे लागायची की म्हणजे स्कूलमध्ये वगैरे किंवा कॉलेजमध्ये वगैरे असं असतात ना, कारण की सगळीकडे आता युट्यूब हे झालेलं आहे, युट्यूब, इंस्टाग्राम. तर असं असेल, त्यांना माहिती असेल असं तसं. इव्हन आम्ही जे तिथे रिपोर्टर होते ना, त्यांचं न्यूज चॅनल होतं, तर मी त्यांना सुद्धा फोन करायला लावलेला की त्यांना विचारा की तुम्ही कसं करता म्हणून. तर त्यांनी एक आयडिया दिली, जर तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे आहे ना, तर युट्यूबच तुम्हाला शिकवेल की कसं करायचं आहे. तर मग युट्यूबवरती बघून मी हे सगळ्या गोष्टी शिकले. थंबनेल बनवणं म्हणा, व्हिडिओ शूट करणं, नंतर व्हिडिओ एडिट करणं. आता मी हे म्हणजे व्हॉइस, म्हणजे पहिले माझा जो चॅनल आहे ना, तो मोटिवेशनल चॅनल आहे, त्यावरती फक्त व्हॉइस ओव्हरच मी करत असते, असं ब्लॉगचं नाही बनवत. आता हे मला असं थोडंसं घाबरल्यासारखं होतं, कारण की मला ना असं डायरेक्ट समोरासमोर बोलण्याची सवय नाही. त्यामुळे म्हणजे कसं ना, कॉन्फिडन्स जो असतो ना, थोडासा मला कमी आहे. तरी आता बऱ्यापैकी शिकले. तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओ पाहिले ना, तर तुम्ही म्हणताल की अरे काय, म्हणजे इतकी अशी छान ट्युनिंग मध्ये बोलणारी मी, मला मराठी सुद्धा प्रॉपर बोलता येत नव्हती. म्हणजे कसं ना, जे प्रत्यक्षात बोलण्याचा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो नव्हता. आताही नाही, पण इम्प्रुव्हमेंट सुरू आहे, समजून घ्या. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही युट्यूबवरतीच व्हिडिओ पहा म्हणे आणि तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर मग युट्यूबवरती इतके भरमसाठ व्हिडिओ येतात की म्हणजे कोण एक सांगतं, कोणाचंच काही ताळमेळ लागत नाही, लिंक काही बसत नाही. तर मनोज दे म्हणून एक आहे पहा, युट्यूबर एकदम चांगला आहे, जेणे की त्याचं 70 लाखच्या वरती सबस्क्रायबर्स आहेत. तर त्याचे व्हिडिओ मी पाहायचे, त्याचे छान असे समजायचे, पण स्टेप बाय स्टेप असायचे. तर त्याचे मी व्हिडिओ पाहायचे. नंतर स्प्रेडिंग ज्ञान म्हणून पण आहे. असे 1-2 चॅनल आहेत की त्यांचे व्हिडिओ पाहून मग मी बऱ्यापैकी शिकले, एडिटिंग वगैरे, थंबनेल वगैरे सगळं. आणि नंतर मग केलं चालू. मग जेव्हा मैथिली टॅलेंटचं जो चॅनल मी बंद केला, समजा की मैथिलीचं हे असं व्हायचं आणि नंतर मग आपलं दाखवायचं काय. आणि मग मी त्यावेळेस सगळं मागवलेलं, म्हणजे ट्रायपॉड वगैरे सगळं मागवलेलं होतं. पण नंतर मैथिलीचे पप्पा म्हणे की कशाला उगी डोकेदुखी करून घेते म्हणे, आहे ते काय कमी का म्हणे, आहे त्यात ऍडजस्ट करू, असं तसं. म्हणजे त्यांनी बरंच मला मोटिवेट केलं. पण एक असतो ना किडा, तो काही मला शांत बसू देत नव्हता.
तर मग नाही काहीतरी करायचंय काहीतरी त्यांनी मला असं कधी सांगितलं नाही की तू करूच नको म्हणून. पण त्यांचं म्हणणं असायचं की एक तर तुझी तब्येत बारीक आहे, सगळी जबाबदारी घरची तुझी आहे, तर अजून कशाला ना तू म्हणजे असं हे करते, मरमर करत असते. पण त्यांनी मला असं कधीच नाही केलं. त्यांनी प्रत्येक वेळेस म्हटलेलं की कर, तू करत राहा, तुला इच्छा असेल तर, पण तुला त्रास होईल असं काही करू नकोस. तर मग मी मैथिली टॅलेंट चॅनल ते बंद करायचं मी ठरवलं तिथे. त्यावरती पण खूप छान छान व्हिडिओ तिचे आहेत लहानपणीचे, म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीतच. मग आपल्याला तर असं कॉन्फिडन्स नाहीये समोर कॅमेरा घेऊन बोलण्याची, आणि व्लॉग म्हटलं की रोज 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 दाखवायचं असतं. म्हणजे खूप छान कंटेंट होता त्यावेळेस माझ्याकडे, की माझं 1 वर्षाचं बाळ होतं, आणि 1 वर्षाच्या बाळाचं मी यशचं डेली रुटीन म्हणा, माझं डेली रुटीन म्हणा, आणि बरेच असे प्रेग्नन्सी व्हिडिओ म्हणा, लहान बाळाचे व्हिडिओ म्हणा, हे असे चालतात. पण त्यावेळेस कसं ना माहितीचा अभाव असल्यामुळे मी काय म्हणजे त्यावेळेस मला ते काय माझ्या डोक्यात आलं नाही, आणि ते काय व्हिडिओ मी म्हणजे व्लॉग चॅनल काय मी सुरू केलं नाही. तर त्यावेळेस मी सुरू केलं मोटिवेशनल चॅनल. म्हणजे मी असेच व्हिडिओ पाहत पाहत समजलं की प्रत्यक्षात म्हणजे चेहरा न दाखवता सुद्धा आपण व्हिडिओ बनवू शकतो. स्वामी सेवा आणि मी स्वामी सेवा आणि मी तुम्ही टाईप करा, पहा स्वामींचा फोटो आहे, आणि 1,10,000 सबस्क्रायबर आहेत त्यावरती, आणि 1200च्या पुढे व्हिडिओज आहेत माझे. तर ते पहा तुम्ही. तर मी त्यावरही ना पहिले स्टोरीचे 1-2 व्हिडिओ टाकलेले, तर तेही खूप असं किचकट वाटू लागलं. नवीन असल्यामुळे माहिती नव्हती, ते खूप किचकट वाटू लागलं. ते टाईप करा, नंतर ते शब्द वरती जातात, आणि नंतर आपण ते वाचत जायचं, तेही खूप असं हेड्याक वाटू लागलं, आणि तेवढा मला वेळ नाही भेटायचा सगळं करून. मग मी काय केलेलं ना, म्हणजे व्हिडिओज पाहून करून मग छानशे एक फोटो घ्यायचा, स्वामीचा बॅकग्राऊंड घ्यायचा, एक स्वामीचा फोटो घ्यायचा, एक थोडं अलीकडे टाकून द्यायचा, आणि व्हॉइस ओव्हर करायचं. आणि एक 8 मिनिटाच्या पुढे जे व्हिडिओ असतात ना त्यांना 2-3 ऍड, मल्टिपल ऍड्स लागतात. मग 8 मिनिटाच्या पुढे 8 मिनिट 1 सेकंद, 8 मिनिट 2 सेकंद, 5 सेकंद असे मी टाइम ड्युरेशन घ्यायचे, आणि तसे मी व्हिडिओ अपलोड करून द्यायचे, आणि झालं मग काम संपलं. असं करत मग म्हणजे सुरुवातीला थोडंसं जड गेलं, आणि दुसऱ्या चॅनलला कसं ना बऱ्यापैकी म्हणजे पहिल्या चॅनलचा अनुभव होता, आणि मग त्यावेळेस मी ती चूक नाही केली की कोणाला शेअर करणं, लिंक वगैरे असं तसं, आणि आपला चेहरा नसतो, मग त्यामुळे काही लोकांना समजतही नाही की कोण आहे म्हणून. आणि मोटिवेशनल होतं माझं हे, म्हणजे असंही नाही की एकदमच असं घाण गलीचे जे ते स्टोरीज वगैरे असतात तसं काही नव्हतं. उलट त्यांना तर खूप छान व्ह्यूज वगैरे येतात, माणसंही जोडले जातात, कारण की लोकांना कसं ना चांगलं लोक कमी घेतात आणि वाईट पटकन कॅच करतात. पण चला, चांगलं ते चांगलंच राहतं, आणि शेवटी ते कायमच चांगलंच फळ देऊन जातं. म्हणतात ना, जे द्याल तेच मिळेल, जे पेराल तेच उगवेल.